केव्हा येईल हे सांगता येत नाही. पण जेव्हा येते तेव्हा संपूर्ण राजापूर भक्तिमय होतो. आणि यंदा तर श्रावणासारख्या पवित्र महिन्यातच राजापूरची गंगा अवतरली आहे. राजापुरातील उन्हाळे गावातील हे गंगातीर्थ म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगमच. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडातही या गंगातीर्थाचा उल्लेख आढळतो. वटवृक्षाखालील मूळ गंगेपासून प्रकट होणारी ही गंगा काही काळाने पुन्हा अदृश्य होते. गंगा प्रकट झाली की येथील 14 पवित्र कुंडे जलाने भरून येतात. मूळ गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि चंद्रभागा अशा पवित्र नद्यांच्या नावांनी ओळखली जाणारी ही कुंडे या तीर्थक्षेत्राचे अनोखे वैशिष्ट्य आहे. आणि इथलं आणखी एक आश्चर्य म्हणजे काय, तर सूर्यकुंडातील पाणी उष्ण तर चंद्रकुंडातील पाणी शीतल असते. गंगा प्रकट झाल्यानंतर उन्हाळ्याच्या गरम पाण्याच्या झऱ्यात स्नान, तदनंतर गंगा स्नान आणि गंगाजलाने श्री धूतपापेश्वराचा अभिषेक करण्याची परंपरा आहे. म्हणूनच ही केवळ गंगा नाही, हा श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाचा वाहता वारसा आहे. गंगा दर्शनासोबतच कोकणातील इतर निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या आणि मुक्कामासाठी थांबा आपल्या गंगातीर्थ होमस्टेमध्ये. गंगेच्या जवळ कोकणच्या निसर्गाच्या सानिध्यात आपुलकीचा आणि आरामदायी मुक्काम. गंगा माता अवतरली आहे. तुम्ही केव्हा येता?